सज्जन, हे प्रकरण उगाच गुंतागुंतीचं होत चाललंय. तो इन्स्पेक्टर उगाच वासुदेव दादावर संशय घेतो. नाहीतर काय, वासुदेव मामा कशाला कोणाचा खून करेल? बघ ना, शिवाय ज्या बाब्याचा खून झाला असं त्याचं म्हणणं आहे, तो बाब्या सुद्धा हॉस्पिटल मधून गायब आहे. नुसता बाब्याच नाही, त्या दिवशी त्या हॉस्पिटल मधनं एक प्रेत सुद्धा गायब झालं होतं. मामा मी काय म्हणतो, बाब्या आणि ते प्रेत एकाच दिवशी हॉस्पिटल मधनं गायब होणं याचा काही संबंध असू शकतो का? असू शकेल ना, म्हणून तर मी म्हणतोय हे प्रकरण गुंतागुंतीचं आहे. एक दोन ठोस पुरावे माझ्या हातात येऊ देत, मग आपलं काम झालं. मामा मी त्या चपलेचाही शोध घेतोय. म्हणजे काही लोकांना विचारून झालंय माझं, पण बघू अजून काही लोक बाकी आहेत. गुड गुड. खरं सांगू, तू मला जी मदत करतोस ना, मला खरंच तुझं कौतुक वाटतं. मामा अरे कौतुक काय, घरातल्या लोकांसाठी करतोय ना मी. मामा हे बघ काय, दारू पिऊन कोणीतरी बाटली इथेच टाकली. एक मिनिट, हात लावू नकोस, हात लावू नकोस. एक मिनिट. गुड. मला एक सांग, हा बाब्या राहतो कुठे? मला काळा मारुती आहे ना, तिथेच घर होतं त्याचं. काळा मारुती म्हणजे त्याची जाण्या येण्याची वाट इथे. हो. बाटली इथे सापडली. हो. प्रेत जवळ सापडले. हो. ही बाटली त्या इन्स्पेक्टरच्या ताब्यात द्यायला हवी. कशाला? कारण जर या बाटलीतून बाब्या दारू प्याला असेल, तर बाब्यांच्या बुटाचे ठसे या बाटलीवर असतील. मी तुला सांगितलं ना, एक दोन पुरावे माझ्या हातात मिळू देत, मग त्या इन्स्पेक्टरला काय सांगायचं मी बरोबर सांगतो. तू एक काम कर, ते चप्पल प्रकरण तू हाताळ, बाटली प्रकरण मी हाताळतो. चालेल, मी शोध लावतोच चपलेबद्दल. हो बाई, नाही मी काय म्हणतो, तुमच्या त्या व्यंकटेश खोताना त्या देवामाळ्याला आपल्या जाळ्यात ओढता येईल ना? तुमचा विश्वास नाही त्यांच्यावर? विश्वास आहे हो, पण हे बघा, विश्वास आहे नव म्हणजे झालं. हो नाही म्हणजे पण काय तलाठी, खोतांवर तुमचा विश्वास नसेल, पण माझा विश्वास आहे. ते काम फत्ते करणार. त्या देवामाळ्याला कशी पट्टी पडवायची आणि कसं आपल्या तालावर नाचवायचं ते खोताना वेगळं सांगायची गरज नाही. कसं आहे बाई, नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मला असं वाटलं की समजा खोताना जमलं नाही तर? खोतांवर एवढा जर विश्वास नव्हता ना, मग कशाला त्या देवामाळ्याला घेऊन आला तो? अहो, एक माणूस इमाने इतबारे तुमच्यासाठी झटतोय, एवढं काम करतोय आणि तुम्ही त्याच्या मागावर असं बोलताय बाई? ते मला आपलं वाटलं म्हणून. तलाठी, काम फत्ते झालेलं आहे. तलाठी, आता काळजी करण्यासारखं काय नाहीये. मनोरमाबाई, देवामाळी आता आपल्या शब्दाबाहेर नाहीये. तलाठी, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे काम झाल्यानंतर ह्या कामात पुन्हा आम्हाला अडकवायचं नाही, कळते का? चला मनोरमाबाई, त्यांच्या चहा पाण्याची व्यवस्था करा. चला. तलाठी, बघितलं ना, आता तरी बसला का विश्वास खोतांवर? आमचं थोडं चुकलंच नाही, आमचा खोतांवर विश्वास आहे. पुढे पण असंच विश्वास ठेवा म्हणजे झालं. हा, एक गोष्ट लक्षात ठेवा तलाठी, उद्या तुमचे सरकार बाहेर येणार. ते बाहेर येतील त्यावेळेला गावचा सरपंच आणि इतर सगळी मंडळी तिथेच असणार आहे. त्या वेळात आपण आपली सगळी कागदपत्र घ्यायची, आपल्याला पाहिजे तशी बनवून घ्यायची आणि मग ती कागदपत्र बिझनेसमनच्या हातात द्यायची. ही कागदपत्र बिझनेसमनच्या हातात गेल्यानंतर बिझनेसमननी त्या जागेची खबरदारी घ्यायची आहे त्यांनी. कळतं तुम्हाला? अगदी बरोबर. हा, आणखीन एक गोष्ट, एकदा का हे सगळं काम झालं की मग तुम्ही तलाठी आणि मी खोत. ते सगळं बरोबर आहे की तुम्ही खोत मी तलाठी, मान्य. पण ते आमच्या नाही, तुमच्या 2 पिढ्या खातील एवढी व्यवस्था करून ठेवलेली आहे.
पुरळून जाऊ नका. त्या देवा माळ्याला तुमच्या बरोबर घ्या आणि काम संपवून टाका. निघा. अक्कादा, आता बस बोंबलात.